नमस्कार. मी राजेंद्र वसंतराव मराठे या चॅनलवर आपलं स्वागत करतो. आता आपल्याला पाठ पहिला पाहायचा आहे. कर्ता क्रियापद रूपांचा मेळ. कॉन्जुगेशन ऑफ फॉर्म्स ऑफ वर्ब्स अँड द सब्जेक्ट. याच्यामध्ये 3 महत्त्वाची क्रियापदं आपण बघतोय. बी, हॅव आणि डू. असणे, एखाद्याकडे असणे, एखाद्याला असणे आणि करणे किंवा तसे करणे या अर्थानं ही 3 क्रियापदं अनुक्रमे वापरली जातात. आता प्रथम जो करता येणार आहे तो आय म्हणजे मी. आता ह्याचा मेळ कसा आहे बघा. आय ॲम, आय वॉज, आय शॅल बी. आता याच्यामध्ये पहिलं वर्तमान काळ, दुसरं भूतकाळ आणि तिसरं भविष्यकाळ या पद्धतीनं आपण यात शॅलचा वापर मुद्दाम म्हणून घेतला आहे. ह्या एकाच गटात आपण शॅलचा वापर करणार आहे. आता तुलनेनं शॅलचा वापर कमी होत असतो. विलचा वापर खूप जास्त होत असतो. आजच्या काळात सगळीकडे विल वापरलं तरीसुद्धा व्यवहार नीट चालतो. आय ॲम मी आहे, आय वॉज मी होतो, आय शॅल बी मी असेन. आता जर या ठिकाणी बोलणारी व्यक्ती स्त्रीलिंगी असेल तर ती असं म्हणते, मी आहे, मी होते, मी असेन. तर आता याच्यानंतरचा जो मदत करणारा क्रियापद किंवा मुख्य क्रियापद म्हणून येणारं जे हॅव आहे, त्या हॅवची रूपं बघायच्यात. मेळ कसा बसतो आपला. आय हॅव, आय हॅड, आय शॅल हॅव. मला आहे, मला होतं आणि मला असेल. किंवा माझ्याकडं आहे, माझ्याकडं होतं आणि माझ्याकडं असेल. आता तिसरा यातला अनुक्रमे आहे डू. आय डू, आय डिड, आय शॅल डू. आय डू मी करतो किंवा मी तसं करतो. आय डिड मी केलं किंवा मी तसं केलं. आय शॅल डू मी करेन. आता या ठिकाणी हे मी प्रथम पुरुषी एकवचनी फर्स्ट पर्सन सिंग्युलर. आता ह्याचंच जे आहे वी हे फर्स्ट पर्सन प्लुरल म्हणजेच प्रथम पुरुषी अनेकवचनी. तसंच सर्व अनेकवचनी आणि यू एकटा ह्यांचा हा पुढचा गट बनतो. यू एक आणि यू अनेक हे या दोन्हीही यू या शब्दातून येतात. तू एक आणि तुम्ही अनेक. तर आता अनुक्रमे आपल्याला असं पाठांतर बघायचं आहे. वी आर, वी वेर, वी विल बी. वी हॅव, वी हॅड, वी विल हॅव. वी डू, वी डिड, वी विल डू. आता आम्ही आहोत, आम्ही होतो, आम्ही असू. आमच्याकडं आहे, आमच्याकडं होतं, आमच्याकडं असेल. आम्ही करतो, आम्ही केलं, आम्ही करू. या प्रकारे हे तिन्ही झाले. आता यू, तू एकटा असू दे, तुम्ही अनेक असू देत. तर याप्रमाणे यूकडं जर आपण बघितलं तर यू आर, यू वेअर, यू विल बी याची अनेकवचनी जी क्रियापदाची रूपं आहेत ती तशीच राहतात. यू हा एकटा असला तरीही खूप लोकांना या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे की यू आरचा अर्थ तू आहेस असाही होतो आणि तुम्ही अनेक आहात असाही होतो. आणि याशिवाय तू एक आणि तुम्ही एक आदरानं आपण तुम्ही पण म्हणतो. या सगळ्या ठिकाणी आर, वेअर, विल बी याच अनुक्रमाने येणार आहेत. म्हणजे यू आर, यू वेअर, यू विल बी. तू आहेस, तू होतास, तू असशील. यू हॅव, यू हॅड, यू विल हॅव. तुझ्याकडं आहे, तुला आहे. तुझ्याकडं होतं, तुला होतं. तुझ्याकडं असेल, तुला असेल. अनुक्रमे याप्रमाणे झालं. यू डू, यू डिड, यू विल डू. तू करतोस किंवा तू तसं करतोस. तू केलंस किंवा तू तसं केलंस. तू करशील. या तिन्ही प्रकारे हे डू, डिड आणि विल डू आलं.
आता याच्यानंतरचं अनेकवचनी तृतीयपुरुषी आहे, म्हणजेच मी तू सोडून आणि आम्ही तुम्ही सोडून उरलेली सगळी जी अनेकवचनी आहेत ती सगळी याच गटात बसतात. द बॉईज आर, द बॉईज वेअर, द बॉईज विल बी, द बॉईज हॅव, द बॉईज हॅड, द बॉईज विल हॅव. आता याच क्रमानं जर आपण बघितलं तर द बॉईज डू, द बॉईज डीड, द बॉईज विल डू. आता बॉईज हे मुलगे आहेत, म्हणजे पुल्लिंगी आहेत, तर त्यावेळी जे दे वापरलं जातं त्याचा मराठीत अर्थ पुल्लिंगी प्रकारानं काढायला पाहिजे की ते 5 मुलगे. दे, दे हे सर्वनाम आलं तिथं, त्या 5 मुलांच्यासाठी दे हे सर्वनाम आलं. आता आपण याप्रमाणे बघूया. दे आर, दे वेअर, दे विल बी, दे हॅव, दे हॅड, दे विल हॅव, दे डू, दे डिड, दे विल डू. आता पुढचं घेतलं आहे ते स्त्रीलिंग आहे. द गर्ल्स, त्या माहितीच्या मुली. द गर्ल्स, द गर्ल्स आर, द गर्ल्स वेअर, द गर्ल्स विल बी, द गर्ल्स हॅव, द गर्ल्स हॅड, द गर्ल्स विल हॅव, द गर्ल्स डू, द गर्ल्स डिड, द गर्ल्स विल डू. आता गर्ल्स ह्या आपण कल्पना करूया की एक 7 मुली आहेत, तर त्यांच्यासाठी पण दे हाच शब्द येतो. त्या, त्या आहेत. दे आर, दे वेअर, दे विल बी, त्या आहेत, त्या होत्या, त्या असतील. दे हॅव, दे हॅड, दे विल हॅव, दे डू, दे डिड, दे विल डू. आता यानंतर द ट्रीज. आता हे मुद्दाम इथं उदाहरण नपुसकलिंगी म्हणजे जे स्त्री पुरुषमध्ये बसत नाही असं उदाहरण घेतलं आहे. द ट्रीज, एकवचनी द ट्री, अनेकवचनी द ट्रीज. ते झाड, ती झाडे, ती झाडे आहेत. द ट्रीज आर, द ट्रीज वेअर, द ट्रीज विल बी, द ट्रीज हॅव, द ट्रीज हॅड, द ट्रीज विल हॅव, द ट्रीज डू, द ट्रीज डिड, द ट्रीज विल डू. आता त्या झाडांच्यासाठी अनेकवचनी सर्वनाम म्हणून देचाच वापर होणार आहे, म्हणजे ती आहेत, ती झाडे आहेत, ती आहेत. दे आर, दे वेअर, दे विल बी, दे हॅव, दे हॅड, दे विल हॅव, दे डू, दे डिड, दे विल डू. आता जर दे शब्द 3 वेळेला आला तर अनुक्रमे ते पुल्लिंगी असतील तर ते, दे या शब्दाचा अर्थ झाला ते. त्यानंतर मुली स्त्रीलिंगी आहेत त्यावेळी दे या शब्दाचा अर्थ झाला त्या. आणि ती झाडं अनेक आहेत शब्दाचा अर्थ झाला ती अनेक. म्हणजे ते अनेक, त्या अनेक आणि ती अनेक अशा प्रकारे दे या एकाच शब्दाचे 3ही प्रकारात अर्थ निघाले. दे आर, दे वेअर, दे विल बी, दे हॅव, दे हॅड, दे विल हॅव, दे डू, दे डिड, दे विल डू. आता आपल्या मराठीत किंवा भारतीय भाषात पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी किंवा उभयलिंगी यासाठी व्याकरण बदलतं, पण इंग्रजीमध्ये या ठिकाणी असं होताना दिसत नाही. तर त्याचा लिंगाशी कुठलाही संबंध नसतो, पण वचनाशी मात्र संबंध दिसतो. बहुवचनी याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारानं या रचना होतात. आता त्याप्रमाणे आपण दर्शक सर्वनामं म्हणजे ज्याच्याकडं हात करून सांगतो आहे, आपल्या डोळ्यासमोर आहे ते सगळं हात करून सांगतो आहे आपण. दीज, हे सगळे, ह्या सगळ्या, ही सगळी. दीज, दीज आर, दीज वेअर, दीज विल बी, दीज हॅव, दीज हॅड, दीज विल हॅव, दीज डू, दीज डिड, दीज विल डू. आता दोज, दोज ही समोर आहेत, मी हात करून सांगतो आहे, बोट करून सांगतो आहे तिकडं आहेत ते, तर त्याप्रमाणे ते, त्या आणि ती माझ्यासमोर असलेले ज्यांच्याकडं मी हात करून सांगतो आहे, बोट करून सांगतो आहे, अशा प्रकारची ती अनेक. दोज आर, दोज वेअर, दोज विल बी, दोज हॅव, दोज हॅड, दोज विल हॅव, दोज डू, दोज डिड, दोज विल डू. आता इंग्रजीतलं एक वेगळेपण असं आहे की देअर हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. आता या देअरचं सर्वसामान्यपणे आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे भाषांतर होतं तिथं. हिअर म्हणजे इथं, देअर म्हणजे तिथं किंवा तेथे. तर या ठिकाणी जे आपण ते घेतलं आहे सब्जेक्टच्या ठिकाणी म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी त्याला कुठलंही भाषांतर होत नाही. एक प्रकारचं वाक्यात संतुलन निर्माण करायला हा शब्द येत असतो. आता उदाहरण या ठिकाणी समजावून घेऊया. देअर हा शब्द एकवचनाला कसा लागू होतो ते आपण पुढं बघणार आहे. या ठिकाणी अनेकवचनासाठी कसा लागू होतो ते बघतोय आपण. आता देअर आर
या ठिकाणी आहेत म्हणायचं आहे आपल्याला काहीतरी. आपण उदाहरण बघूया. देअर आर 2 लायन्स. 2 सिंह आहेत. देअर वर 2 लायन्स. 2 सिंह होते. देअर विल बी 2 लायन्स म्हणजे 2 सिंह असतील. तर हे देअर फक्त संतुलनासाठी आलं, त्याचं कुठलंही भाषांतर झालं नाही. हे लक्षात ठेवायचं इथं. देअर हॅव, देअर हॅड, देअर विल हॅव, देअर डू, देअर डिड, देअर विल डू. तर या प्रकारे त्याचं कर्ता आणि क्रियापद रूपांचा मेळ आपण बघितला. आपण हा व्हिडिओ समजावून घेतलात याबद्दल धन्यवाद.